परळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम फोर्थ सेम स्टॅटिस्टिक कोरिलेशन. कोणतं? कोरिलेशन. आता कोरिलेशन मध्ये आपण सुरुवातीला जी पहिली मेथड शिकलेलो आहोत, फक्त आपल्याला एक्स आणि वाय दिलेला होता, म्हणजे हजबंड आणि वाईफ दिलेले होते, तर त्याचा एक्स आणि वाय काढायचा होता. त्याचा जो फॉर्म्युला होता तो आपण बघितलेलाच आहे. तर आता आपण बघणार आहोत कोरिलेशन मध्ये सेकंड मेथड. मग सेकंड मेथड मध्ये तुम्हाला एक्झाम्पल वगैरे बघावं लागेल. आता याच्यावरती आन्सर आणि एक्झाम्पल बसणार नाही, तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला सांगतो. बघा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्याचा गणित कोणता आहे आपला, तर हे बघा 34 नंबरचं हे जे गणित दिलेलं आहे आपल्याला, मी फळ्यावरती लिहिलेलंच आहे. फाइंड आउट द कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन बिटवीन एज अँड प्लेइंग हॅबिट्स ऑफ द फॉलोइंग स्टुडंट. मग आता स्टुडंट दिलेला आहे, नंबर ऑफ स्टुडंट आहेत, एज आहे, त्यानंतर रेग्युलर प्लेयर दिलेला आहे. बघा आता मी गणित तसं लिहिलेलं आहे, तर वरती आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की एज. मग एज मध्ये दिलेलं आहे 15, 16, 17, 18, 19. त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट दिलेला आहे, तर नंबर ऑफ स्टुडंट मध्ये 250 आहे आणि 200 आहेत ना. हा, म्हणजेच बघा आता 200 नंबर ऑफ स्टुडंट 250 आणि त्यानंतर आपल्याला दिलेलं रेग्युलर प्लेयर. क्रिकेटमध्ये 16 प्लेयर असतात, खेळतात किती? 11 खेळतात ना, म्हणजे फक्त 16 प्लेयर पैकी 11 प्लेयर खेळत असतात. त्याच पद्धतीनं यामध्ये तुम्हाला अगर स्टेप दिलेली असेल, अशा 3 संख्या आलेल्या असतील, तर पेपरमध्ये घाबरायचं नाही. मग सर यामधली एक्स सिरीज कोणती आणि वाय सिरीज कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा त्यासाठी सपोज म्हणजे समजा, बघा इथं आपण दिलेलं आहे सपोज. काय दिलेलं आहे? सपोज एज इज अ स्टँड फॉर एक्स. सपोज एज इज अ स्टँड फॉर एक्स, म्हणजे या एजला आपण एक्स समजलं. काय समजलं? एक्स. प्लेइंग हॅबिट्स म्हणजे प्लेइंग हॅबिट्स इज अ स्टँड फॉर वाय. प्लेइंग हॅबिट जे दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे प्लेइंग हॅबिट्स म्हणजे रेग्युलर प्लेअर मध्ये जे दिलेले असतील, प्लेइंग हॅबिट्स मध्ये जे खेळतात, त्यांना सांगितलेलं आपण की बा वाय सिरीज समजू. बट बघा, बट म्हणजे परंतु वी हॅव अ गिवन एज एक्स सिरीज दिलेली आहे, म्हणजे आपण त्याला एक्स सिरीज समजत आहे. वी हॅव अ नॉट गिवन प्लेइंग हॅबिट्स, वाय सिरीज नाही आहे दिलेली. ते आपल्याला काय काढायची आहे. तर ती कशी काढत असतात विद्यार्थी मित्रांनो? कोणतंही गणित आहे, तिथं स्टुडंट राहो, एज राहो किंवा ब्लाइंड्स राहो, अशा पद्धतीमध्ये अगर तुम्हाला कोणतंही गणित आलेलं असेल, तर बघा सगळ्यात सोपी पद्धत सांगत आहे मी. ही जी सेंटरमध्ये जी सगळ्यात जास्त अमाऊंट वाली संख्या दिसत आहे, म्हणजे मोठी संख्या जी दिसत आहे तुम्हाला, त्याला काय करायचं? डिवायडेशन करायचं. आणि जे संख्या तुम्हाला ही खाली दिलेली आहे, जे कमी संख्या असते, त्याला काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. सर मल्टिप्लिकेशन कितीने करायचं? तर 100ने करायचं. तर बघा ते काढताना कसं काढावं लागतं विद्यार्थी मित्रांनो? 200 इंटू 100 डिवायडेशन 250. डिवायडेशन किती? 250. तर बघा आता 200 किती? 50. त्यानंतर आपल्याला यांची जी संख्या येत आहे ती वाय सिरीज, म्हणजे ही कोणती सिरीज? वाय सिरीज 80. त्यानंतर किती? 150. बघा विद्यार्थी मित्रांनो, 150 इंटू किती? 100. डिवायडेशन किती राहणार? 200. किती राहणार विद्यार्थी मित्रांनो? 200 म्हणजे 75. 70 किती? 5. त्यानंतर आपल्याला दिलेला 90 आहे ना. 90 इंटू 100. डिवायडेशन किती दाखवायचं आपल्याला? वरची संख्या 150, जी मोठी संख्या दिलेली आहे ती. ते डिवायडेशन केलं तर येणार आहे 60. त्यानंतर आहे 48 डिवायडेशन 100. त्याला वरच्या संख्येला किती आहे? 48 120, म्हणजेच ही संख्या येणार आहे आपली 40. त्यानंतर 30 इंटू 100. डिवायडेशन किती? 100च आहे ना. 100 म्हणजेच 30. त्यानंतर पुन्हा आपल्याला दिलेली आहे त्यांनी 80. विद्यार्थी मित्रांनो किती? 80. बघा ही संख्या, सॉरी हे 80 आहेत, हे 11, 12 आहेत. संख्या इंटू 100. त्याला डिवायडेशन किती करायचं आपल्याला? 80. किती येणार आहे मग ती संख्या? 15. किती येणार आहे? 15. म्हणजेच आपल्याला वाय सिरीज मिळाली. कोणती सिरीज मिळाली विद्यार्थी मित्रांनो? वाय सिरीज मिळालेली आहे. कोणती संख्या मिळालेली आहे? वाय सिरीज. 30 आणि हे
15, 30 आणि 15 आहेत बरोबर. त्यानंतर बघा आता आपल्याला ज्या गणितामध्ये दिलेलं आहे बा एक्स सिरीज आणि वाय सिरीज मिळाली. आता हे वाय सिरीज झाली, ही आपण एक्स सिरीज समजलेली आहे. म्हणजे एक्स सिरीज पहिले लिहून घेऊ आपण. किती राहणार आहे 15, त्यानंतर 16, 17, 18, 19 आणि 20 ह्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला. त्यानंतर त्यांनी काय करायचं असते आपल्याला dx स्क्वेअर आणि वाय सिरीज. आता कोणती सिरीज वाय सिरीज. तर वाय सिरीज किती आली आपली 80. बघा हे 80, त्यानंतर 75 नंतर 60 तर आपण काय करू ही संख्या न चुकणार आपली म्हणून आपण काय करू इथं लाईन वळून घेऊ. बघा विद्यार्थी मित्र. त्यानंतर 18 हे 19 बघू. नंतर अजून त्या बाजूला वळून दाखवू. बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अरे बघा आता ही तर दिलेली आता 60 झालं, 40 नंतर 30 आणि किती आहे 15. किती आहे विद्यार्थी मित्रांनो 15. आता त्या संख्यामध्ये कोणतीही एक संख्या काय करायची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते चॉईस करायचे आहे. काय करायचे आहे तुम्हाला ते चॉईस करायची आहे. मग चॉईस केल्यानंतर कोणती संख्या येणार आहे ते बघायचं आहे. कोणती संख्या येणार आहे तर चॉईस करताना सगळ्यात लहान असणारी संख्या चॉईस करा. कोणती संख्या चॉईस करायची आहे तुम्हाला सगळ्यात स्मॉल असणारी संख्या. कोणती संख्या सगळ्यात स्मॉल असणारी संख्या. सगळ्यात स्मॉल असणारी संख्या. मग आता सगळ्यात स्मॉल असणारी संख्या चॉईस करायचं म्हणजे आता काय करायचं पहा. आता सगळ्यात स्मॉल असणारी संख्या चॉईस करू आपण त्यांना मल्टिप्लिकेशन करू. सगळ्यात स्मॉल असणारी संख्या 15 हे 15 मधून 15 गेले 0 राहतात. 16 मधून 15 गेले 1 राहतात. 17 मधून 15 गेले 2 राहतील. 3, 4 आणि 5 म्हणजे हे मायनस केलेली आहे आपण. काय केलेली आहे मायनस. त्यानंतर dx काय करू आता आपण स्क्वेअर. dx स्क्वेअर 0 1 चा स्क्वेअर 1 2 चा 4 3 चा 9 4 चा 16 25. त्यानंतर dy काढायचा है ना. मग आता सगळे यामध्ये स्मॉल असणारी संख्या किती राहते 15. किती राहणार आहे 15. सगळ्यात स्मॉल असणारी संख्या 15. 15 मधून 15 गेले 0 राहतात. 30 मधून 15 गेले 15 राहतात. 40 मधून 15 गेले 25 राहतील. 60 मधून 15 गेले 40 राहतात. त्यानंतर 75 मधून 40 गेले 75 मधून 15 मायनस करायचे आहे. किती मायनस करायचे आपल्याला 15 आणि हे 16 मधून 15 मायनस करायचे आहे की नाही. म्हणजे हे येतात 45. 16 मधून 15 मायनस केले तर. त्यानंतर 70 मधून 15 मायनस करायचे आहे. किती मायनस करायचे आहे आपल्याला 17 मधून 75 मायनस किती राहतात 15 म्हणजेच तुमचे किती राहतील 0 आणि 7 मधून बघा 6 म्हणजेच आपले राहतात 60 आहे की नाही. आणि त्यानंतर 80 मधून 15 मायनस करा किती 65. किती येणार आहे ते 65. त्यानंतर त्यानंतर आता dy काय काढायचं आपल्याला स्क्वेअर. काय काढायचं dy चा स्क्वेअर. काय काढावं लागेल dy चा स्क्वेअर. तर आपण काय करणार आहोत आता त्यांचं मल्टिप्लिकेशन करू म्हणजे यांचा स्क्वेअर काढू. काय काढू आता आपण त्यांचा स्क्वेअर. मग स्क्वेअर काढण्यासाठी बघा स्क्वेअर काढण्यासाठी 65 × 65 स्क्वेअर 4200 असा काहीतरी येणार तो. तर बघूया आपण किती येते 65 × 65 4225 है ना. 60 चा 3600 45 चा स्क्वेअर 45 × 45 2025 स्क्वेअर करताना बी कुठे शॉर्टकट यूज करू शकता तुम्ही. शॉर्टकट बी आपल्याला समजा करता येते.
त्यानंतर 25चा स्क्वेअर 625, 15चा स्क्वेअर 225 आणि हे 0. त्यानंतर बघा आता dx आणि dy बघा. आता हे जे गणित दिलेलं आहे वरती विद्यार्थी मित्रांनो हे मी पुसून घेतो. शांततेत गणिताकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्याला काय होणार, गणित समजणार. गणित समजल्यास काय होते तुम्हाला ते लवकरात लवकर लक्षात येणार विद्यार्थी मित्रांनो. मग आता काय करायचं आपल्याला, तर dx dy काढण्यासाठी काय काढण्यासाठी, dx dy काढण्यासाठी, dx आणि dy काढण्यासाठी या dx न या dy ला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करावं लागते. काय करावं लागते, मल्टिप्लिकेशन करावं लागते, म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, या दोघांचं. कशाचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. dx आणि dy चं, dx आणि dy चं. 65 0चा 65, 61चा 60, 45 2चा 90 है बरोबर. 25 3चा 75. त्यानंतर 15 4चा किती होतो 60 आणि 05चा 0च येणार आहे. किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 0 येणार आहे की नाही. मग आता बघा, आता यांची करायची आपल्याला बेरीज. काय करायची विद्यार्थी मित्रांनो, बेरीज. म्हणजे ऍडिशनल प्लस 1 2 3 4 5 6 n = 6 हा काढला आपण. n काय काढलेला, n 5 सिग्मा dx है ना. सिग्मा dx 5 + 4 9 है ना. 5 आणि 4 9, 10 11 12 13 14 15 16, 5 4 9 10 11 12 13 14 आणि 15, 15. किती आले ते 15 बघा, हे 15. त्यानंतर सिग्मा dx स्क्वेअर हे येणार आहे 55. किती येते हे 55. त्यानंतर n = किती 6, n = किती करायचं 6. आणि पुन्हा आता यांची ऍडिशनल सिग्मा dy, सिग्मा किती dy आहे ना. 5 + 5 10 15 आणि 20 0 कॅरी दिला 2 2 3 ना. 5 5 4 9 9 आणि 6 15 आणि 21. त्यानंतर बघा आता dy स्क्वेअरची ऍडिशनल करायची आहे. dy स्क्वेअरची सिग्मा dy हा स्क्वेअर. dy काय करायचा स्क्वेअर. 425 प्लस 3600 प्लस 2220 ऍडिशनल करत आपण त्यांची 625 प्लस 225 10 0 77. त्यानंतर बघा आता हे झाली यांची ऍडिशनल dx dy स्क्वेअरची. dy स्क्वेअरची झाल्यानंतर या बाजूची ऍडिशनल करायची आहे dx dy ची, जे हा येतो तुमचा 5 है ना. 13 13 आणि 9 22 आणि 6 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बरोबर आलं पाहिजे. 22 झाले 22 6 28 285. म्हणजेच आपला आलेला सिग्मा dx dy, सिग्मा dx आणि dy बघा, सिग्मा dx आणि dy. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आता, कॅल्क्युलेशन्स ऑफ कोरिलेशन्स है ना. कोरिलेशन्स. त्यानंतर r = कोरिलेशनचा फॉर्म्युला काय दिलेला आहे आपल्याला. कोरिलेशनचा फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो, सिग्मा dx dy पॉइंट n मायनस सिग्मा dx ब्रॅकेटचा स्क्वेअर सिग्मा dy हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यानंतर इन अंडर रूल बघा, फॉर्म्युला सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. सिग्मा dx स्क्वेअर पॉइंट n मायनस सिग्मा dx ब्रॅकेटचा स्क्वेअर. इन अंडर रूल पुन्हा काय करायचं आहे तुम्हाला, इन अंडर रूल. पुन्हा इन अंडर रूल दाखवायचा. सिग्मा dy स्क्वेअर पॉइंट n मायनस सिग्मा dy ब्रॅकेटचा स्क्वेअर. ब्रॅकेटचा काय करायचा विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर. r सिग्मा dx dy किती आलेला विद्यार्थी मित्रांनो, सिग्मा dx dy 285 है ना.
285 इंटू 6. एन म्हणजे बघा नंबर ऑफ ॲटम्स, एन म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स 6 मायनस सिग्मा डी एक्स किती आहे आपला विद्यार्थी मित्रांनो, आहे सिग्मा डी एक्स 15, 15. त्याच्यानंतर सिग्मा डी वाय किती आलेला आहे 210. त्याला पुन्हा डिवायडेशन्स हे आर इज इक्वल टू इथं दाखवायचं बरोबर. त्यानंतर पहिला इन अंडर रूट आणि दुसरा इन अंडर रूट. मग पहिला इन अंडर रूट मध्ये त्यांना बघा हा सुरुवातीचा इन अंडर रूट. पहिला इन अंडर रूट मध्ये सिग्मा डी एक्स स्क्वेअर काय सांगितलं आपल्याला, सिग्मा डी एक्स स्क्वेअर. मग आता सिग्मा डी एक्स स्क्वेअर कुठे आहे, हे बघा सिग्मा डी एक्स स्क्वेअर 55 इंटू 6 मायनस हा जो दिलेला आहे सिग्मा डी एक्स म्हणजे हे 15 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सिग्मा डी एक्स स्क्वेअर हे बघा सिग्मा डी एक्स स्क्वेअर है ना, सिग्मा डी एक्स स्क्वेअर हे बघा सिग्मा डी एक्स त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तो, परंतु ब्रॅकेटमध्ये सिग्मा डी एक्स आहे त्याचा स्क्वेअर नाही. स्क्वेअर म्हटलं तर सर तुम्ही ही संख्या घ्यायला पाहिजे होती, ती नाही विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला सिग्मा डी एक्स घ्यायचा आहे, तो ब्रॅकेटचा स्क्वेअर दिलेला आहे त्यांनी. कशाचा स्क्वेअर दिलेला इथं, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर नाही आहे दिलेला. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर सिग्मा डी वाय स्क्वेअर, सिग्मा डी वाय स्क्वेअर बघा हा सिग्मा डी वाय है ना, सिग्मा डी वाय 10,700 मायनस हे इंटू 6 त्यानंतर मायनस ब्रॅकेटचा आता 210 याचा स्क्वेअर. त्याचा काय राहणार आहे स्क्वेअर राहणार, त्याचा काय राहणार स्क्वेअर. हे बघा 210 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आर इज इक्वल टू आता काय करायचं 285 इंटू काय करायचं आहे तुम्हाला 6 इंटू काय करायचं आहे 6 1700 काहीतरी येऊ शकते ते 185 इंटू 6 1710. बघा मी सांगितलं तुम्हाला 1700 काहीतरी आहे ना. आणि 15 इंटू या दोघांचा ब्रॅकेटचा अर्थ काय असतो मल्टिप्लेशन. ब्रॅकेटचा अर्थ काय करावं लागते मल्टिप्लेशन करायचं. ब्रॅकेटचा अर्थ मल्टिप्लेशन म्हणजे 3000 काहीतरी आला. 15 2 चा 3 होतो ना, म्हणजेच तो 3000 येणार इंटू 210 3150. आता 55 इंटू 6 55 इंटू 6 330 इन अंडर रूट. त्याच्यानंतर 15चा स्क्वेअर 225. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आता म्हणजे 60 61 61 येऊन जाईल ते 61 नाही 66 येईल. 10,700 इंटू 6 64,200 इंटू आता 210चा स्क्वेअर 210चा काय करायचा आपल्याला स्क्वेअर करायचा. 44,100 बघा 44,100. मग आर इज इक्वल टू या दोघांचं काय करायचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, त्या दोघांना मायनस करायचं आहे. 17,010 मधून मायनस 1,440 त्याला डिवायडेड बाय. आता हे मायनस करायचं म्हणजे हे मायनस मध्ये येणार. बघा आता ही संख्या काय स्मॉल आहे, ही संख्या काय दिलेली आहे आपल्याला स्मॉल दिलेली आहे, आणि ही संख्या काय दिलेली आहे इन्क्रीज आहे ना. मग लहान संख्यामधून मोठी संख्या मायनस होत असते का नाही, लहान संख्यामधून मोठी संख्या मायनस होत नाही. तर त्यावेळेस तुम्हाला ही संख्या काय येणार मायनस, म्हणजे आपला आन्सर सुद्धा मायनस मध्ये येणार आहे. बघा आता त्यानंतर ही संख्या मायनस करा म्हणजे 330 मायनस 225 105 इन अंडर रूट. त्यानंतर पुन्हा आता ही संख्या सुद्धा काय करायची, सॉरी इथं मायनसचं चिन्ह पाहिजे तर मायनस करायची. हे मायनस दिलेलं आहे ना आपल्याला, हे मायनसचं चिन्ह याला इंटू 100 दाखवायचं नाही. क्रमांक 5 मध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इंटू 100 येत नाही, म्हणजे 5 मध्ये नसते. हे गोष्ट लक्षात ठेवायची. 64,200 मायनस 44,100 आहे की नाही, म्हणजे 37,000 ही मोठी संख्या आहे, ती लहान संख्या आहे. 64,200
मायनस 44,100 20,100. त्यानंतर r इज इक्वल टू मायनस 1440 आहे ना. हा, मग आता याला वर्गमूळातून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ती संख्या बाहेर दाखवायची आहे. काय दाखवायची? तुम्हाला ती संख्या बाहेर दाखवायची आहे. मग आता बघा, ती संख्या तुम्हाला बाहेर दाखवण्यासाठी स्क्वेअर रूल काढावा लागेल. द स्क्वेअर रूल काढण्यासाठी याला इन अंडर रूल करायचं आहे की नाही. हा, तर इन अंडर रूल याच्यामध्ये दिलेलं पाहता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला आता इन अंडर रूल करताना थोडासा 144 129. तर हा जो 100 चा जो स्क्वेअर आहे तो येणार आहे तुमचा 10.24 इंटू. त्यानंतर आता हा 20,100 किती दिलेला आहे? 20,100. याचा सुद्धा स्क्वेअर रूल काढण्यासाठी, त्यासाठी स्क्वेअर रूल काढण्यासाठी जो दाखवायचा आहे तुम्हाला, कॅल्शियम वरती इंटू. त्यानंतर आता हा 20,100 किती दिलेला आहे? 20,100. याचा सुद्धा स्क्वेअर रूल काढण्यासाठी, त्यासाठी स्क्वेअर रूल काढण्यासाठी जो दाखवायचा आहे तुम्हाला, तर बघा त्यांचा जो स्क्वेअर रूल आहे, हा जो स्क्वेअर रूल आहे तो येणार आहे 141.77. 141.77 म्हणजे याला वर्गमूळातून बाहेर काढलं की 141.77. विद्यार्थी मित्रांनो 105 त्याला वर्गमूळातून आपण बाहेर काढलं, स्क्वेअर रूल मधून काय करायचं बाहेर. त्यानंतर आता r इज इक्वल टू याला काय करायचं तुम्हाला 1440 डिवायडेड यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. त्यांचं काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. ते मल्टिप्लिकेशन येणार 1453.14 म्हणजेच तुमचा r येणार आहे मायनस 0.99. मायनस 0. किती येणार आहे? 99. बघा विद्यार्थी मित्रांनो, मायनस मध्ये येणार 0.99. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बघा या पद्धतीमध्ये अगर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही काढू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि गणित मी तुम्हाला पहिले सुरुवातीला दिलेलंच आहे की नाही. हा, सुरुवातीला मी गणित दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या गणितावरतून पाहून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नेक्स्ट लेक्चरला भेटू. जय हिंद.